याला जरा गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू. हाय, तर मी आहे मंडणगड येथे. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलंच की माझा नेक्स्ट फॅशनवर मंडणगड येते असेल. गेल्या वेळेस मला माझा मित्र म्हणाला की तू व्हिडिओ नको टाकूस, जे दुसरे मेकअप आर्टिस्ट करतात ना ते तू कर. पण मला असं वाटते आपल्याला ज्याच्यात हॅपीनेस भेटते ते आपण करायला पाहिजे. जरुरी नाही की एखादी गोष्ट दुसरा मेकअप आर्टिस्ट नाही करत म्हणून ती मी पण नाही केली पाहिजे, किंवा त्याच्यासोबत तसा झाला म्हणून माझ्यासोबत पण तेच होईल. आणि लाईफमध्ये रोज नवीन अपडेट पाहिजे, काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर आपण रोज डाळ भात थोडी खाणार, एक दिवस तर बिर्याणी नक्की टेस्ट कराल ना. तर ही रुचा आहे, नवरीची बहीण, जिने मी इथं आल्यापासून 2-3 दिवस माझी म्हणजे भरपूर केअर केली माझ्या खाण्यासोबत सर्वसोबत. तर रुचा, तुला नवरीची मेकअप कशी वाटली? तिचे चारीच्या चारी लुक छान होते. सगळ्यात पहिलं तर एंगेजमेंटचं लुक तर सगळ्यात बेस्ट होता. आणि आता जो सप्तपदीसाठी केलेला लुक होता तोही खूप म्हणजे खूप छान होता. सो मला चारीचे चारी लुक आवडले तिचे. आणि तुला कसं वाटलं मी इथं म्हणजे तुझ्यासोबत टाइम स्पेंड केला? ते तर माझ्या चेहऱ्यावरून आनंद दिसतंयच माझं की कसं वाटत असेल की मी या दीदीसोबत राहते एवढे दिवस, तिची काळजी घेते, ती माझ्यासोबत एनी टाईम असते आणि मला सुद्धा त्यांनी खूप हेल्प केली सगळ्या गोष्टींसाठी. सो थँक्यू. तर ब्राईड आपली स्टेजवर आहे आणि मी घरी जायला निघाले, तर म्हणून मी नवरीच्या बहीणची काय त्याला बोललं मुलाखत इंटरव्ह्यू नवरीच्या बहीणची इंटरव्ह्यू घेतलेला आहे. इंटरव्ह्यू नाही, आपण मुलाखत त्याला बोलू शकतो. ओके ठीक आहे. सो लास्ट मुलाखत आमची दोघींची. आय नो कधी भेटेलो आम्ही, सो बघू नंतर भेटू. तर हां ठीक. तर चला मग बाय बाय मंडणगड. माझा नेक्स्ट फॅशन वर्क हा आमच्याच गावात करंजा गावात येथे होणार आहे. मला गावात काम करायला प्राऊड फील वाटते. तर मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.